नमस्कार. आजच्या व्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत. मी आणि सिद्धी चाललोय शेतामध्ये आणि आज आम्ही करणार आहे आमच्या आंब्याच्या झाडाची कटिंग पण करायची आहे, औषध पण मारायचे आणि कटिंग केल्यानंतर त्याला बुरशीनाशक औषध पण लावायचे. तर मी ते सगळं तुम्हाला आज दाखवणार आहे. सिद्धीने मस्त आम्हाला दोघींना कॅप आणल्यात. ह्या उन्हाचा चटका खूप जोराचा आहे, अतिशय भयंकर ऊन आहे आणि त्यासाठी सिद्धीने अशा छान कॅप आणल्यात. खरं तर या कॅप माझ्या सुनबाई घरी शिवतात आणि तिने या खास शेतीसाठी लागणाऱ्या महिलांसाठी बनवलेल्या आहेत. तर खूप छान आहेत त्या. इथे प्रथम मिस्टरांनी मला कटिंग कशी करायची ते शिकवलं आणि त्यानंतर संपूर्ण बागेची कटिंग मी स्वतः केलेली आहे. आणि खरंच मला पण झाडांची खूप आवड आहे आणि हे करताना मला तेवढाच आनंद होत होता. ऊन जरी खूप असलं तरी आवडीमुळं ते मला छान वाटलं. फायनली मला पूर्ण एवढी झाडं कटिंग करायला 3 तास गेले. मी 11:15 लागले होते, तर 2:45 वाजले. आता झाडं तर कटिंग झालेले. आता या प्रत्येक झाडाला औषध मारलं जाईल, म्हणजे त्याला कीड वगैरे लागणार नाही आणि त्याची व्यवस्थित वाढ होईल. त्यानंतर खूप वेळ मी उन्हात होते आणि मला ते सहन होत नव्हतं, म्हणून थोडासा मी ब्रेक घेतला. ब्रेक के बाद आता परत औषध मारायला चाललोय. आता 4 वाजले. 1 तास मस्त रेस्ट घेतली मी आणि कटिंग झाली, त्यातलं गवत काढून झालं. बांधावरचं सुद्धा मी गवत कापलं आणि आता जी कटिंग झालेली असते त्यावर एक औषध ब्रशने मारायचे. तसंच झाडांना एक लिक्विड असतं चांगलं वाढण्याचं किंवा कीड लागू नये, ते सुद्धा मी टाकले. तर आता पाहूया. ब्ल्यू रंगाचं 1 लिटरच्या पाण्यामध्ये पावडर मिक्स केलेली आहे आणि हे जिथं जिथं आता कटिंग झालेली आहे तिथं तिथं फक्त असं हे ब्रशने फिरवायचं आहे, म्हणजे याला बुरशी येणार नाही. हे बुरशीनाशक औषध आहे. आज दोघे मिळून हे काम करत होतो. एक जणांनी छाटणी केली, एक जणांनी औषध मारलं. नंतर मग मी हा बुरशीनाशक ब्रश सगळ्या झाडांच्यावर फिरून घेतला. हा ब्रश फिरवायचा आहे. आणि अशा प्रकारे आज खूप कामं झाली होती. औषध मारलं होतं, कटिंग झाली होती. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.